तिथं पूजा पाठ वंदना तीर्थवंदना होईल. ज्यांना कोणाला म्हणता येत असेल त्यांनी सोबत बोलायचं आहे. नमो तस्सं भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सं भगवतो अरहतो. नमो तस्सं भगवतो अरहतो सम्मा. वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तते पूजयामि मुनीन्द्रं श्रीपादस्वरूर्वे. पूजयामि भगवान् सम्मा सम्बुद्धो बीजाचरण सम्पन्नो सुगतो नुसानं बुद्धो भगवते. बुद्धं विविधपर्यन्तं शरणं गच्छामि. स्वाख्यातो भगवता धम्मो सन्देशिको अकालिको यहि पार्षिको उपनायिको पाचतं वेदितवो विनोदते. धम्मं विविधपर्यन्तं शरणं सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो. भुजपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो. न्यायपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो. सामिजपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो. यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषभूतला एष भगवतो सावकसङ्गो. आहुनैन्यो पाहुनैन्यो दक्षिणैन्यो अजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं चेतं लोकसाति. सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. इमाय धम्मानुधम्मपरिपाट्या बुद्धं पूजयामि. इमाय धम्मानुधम्मपरिपाट्या धम्मं पूजयामि. इमाय धम्मानुधम्मपरिपाट्या सङ्घं पूजयामि. अतः इमाय परिपाट्या जाति जरा मरणं महापरिमुच्यसामि. इमिना पुण्यकमेनं मामे बालसमागमो सन्तं समागमो भवन्तु यावनिर्वाणपाट्या. देवो वसन्तु कालेनं सहस्रसम्पत्तिहेतु च. पीतो भवन्तु लोकोचं राजां भवतु धम्मिको. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदा संपन्न गंगावणे परिवार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या विभागातून उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका निमंत्रित पाहुणे मंडळी प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी आयुष्यमान बौद्ध उपासक जगन्नाथराव गंगावणे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका चंद्रकलाबाई जगन्नाथराव गंगावणे यांचा आजच्याच दिवशी याच तारखेला आज 50 वर्ष अगोदर त्यांचा विवाह विधी संपन्न झाला. आणि त्याच विवाह विधीचा ज्याला आपण लग्नविधी म्हणतोय त्या लग्नविधीचा आज 50वा वाढदिवस या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून 2 बौद्ध भिक्खूंच्या हस्ते हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रिय सज्जनांपर्यंत जसे 50 वर्ष या दोघांच्या जीवनामध्ये अतिशय सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून पूर्ण आपला संसार प्रपंच सांभाळून यांचे जसे 50 वर्ष आनंदाने गेले, त्याच पद्धतीने उद्यापासून लागणारा नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये अतिशय सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून जाण्यासाठी एक शुभकामना म्हणून एक मंगल कामना म्हणून आपण त्यांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देण्यासाठी आपण आलेलो आहोत. केवळ आज आपण 50वा वाढदिवस साजरा करत आहोत, मी तर म्हणेन की आपण 75वा आणि 100वा पण वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करूया. निश्चित असं आयुष्य त्यांना या ठिकाणी बुद्ध धम्म संघाच्या प्रथाने त्यांना आयुष्य दीर्घ आयुष्य लाभत राहो अशी आपण मंगल कामना करूया. ठिकाणी या मंगलपर्णी विधीच्या निमित्तानं आई मला काल परवा फोनवर बोलल्या की बंतेजी मी लहान होते, लग्नाचं मला काही कळत नाही आणि लग्नाच्या वेळेला आमच्या जसं आता ज्या लग्नामध्ये सुविधा आहेत जसं की डीजे आहे, अनेक प्रकारचे मेकअपचे सामान किंवा अनेक प्रकारचे भारी भारी साड्या आहेत. आमच्या बघा आईच्या मुलगी बघा आमच्या ताई आज घागरा घातलेला आहे की नाही. तर त्यावेळेला काय नव्हतं, फक्त आपला ब्लाऊज स्कर्ट वगैरे. आईचं म्हणणं होतं की त्यावेळेला माझ्या लग्नाला भंतीजी पण नव्हते आणि माझ्या वडिलांची परिस्थिती पण खूप बिकट होती आणि माझं लग्न लागायला वराड आलं होतं बैलगाडी आणि बैलगाडीला ते लोकांच्या बैलांचा चारा गोळा करण्यासाठी माझ्या वडिलाला
8 दिवस चारा गोळा करावा लागला म्हणे. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये 50 वर्षा अगोदर ती अवस्था होती. तर आई बाबांच्या मुलांना, सुनांनी, मुलींनी आणि जावयांनी असा एक संकल्प केला की आमच्या आई वडिलांचा 50वा वाढदिवस लग्नाचा आम्ही मोठ्या उत्साहानं, जसं की आज लग्नपूर्ती आहे, लग्नाच्या थाटामाटाप्रमाणे आज त्यांचा 50वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आई म्हणे, म्हणते मला या 50वा वाढदिवस मुलं मुली सुना जावई साजरा करू लागले, परंतु या वाढदिवसाच्या निमित्तानं मला स्वतः वैयक्तिक आपल्या दोघांच्या हातानं भिक्खू संघाला शिवादान करायचं आहे. तेवढं पुण्य मला या वाढदिवसाच्या निमित्तानं करायचं आहे. तर आईनं या ठिकाणी 2 चिवरा आणलेल्या आहेत. तो चिवरदानाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवातीला आपण संपन्न करूया आणि त्यानंतर पुढची विधी आपण या ठिकाणी पार पाडूया. तर मी आईंना बाबांना या ठिकाणी सूचना करतो आणि आईच्या मुलांना, सुनांना, मुलींना सुद्धा सूचना आहे की आपण चिवरदान करण्यासाठी, हे पुण्य प्राप्त करण्यासाठी आपण सुद्धा स्टेजवरती यावं. या पुण्यकर्मामध्ये आपण सुद्धा सहभागी आहात. आज जगन्नाथराव गंगावणे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका चंद्रकलाबाई जगन्नाथराव गंगावणे या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पूजनीय भिक्खू संघाला जीवरदान, फलदान, आर्थिक दान देत आहेत. म्हणा इमान भिक्खू संघस्य शिवरं अष्टपरिकारं फलहारं अर्थदानं देवं द्वितीयंपि इमं शिवरं अर्थदानं देवं तृतीयंपि इमं भिक्खु संघस्य शिवरं अष्टपरिकारं फलहारं अर्थदानं देवं पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून वाढदिवसाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघास शिवदान, अष्टपरिस्कार, फलदान, आर्थिक दान देत आहोत. या दानाचा भिक्खू संघाने स्वीकार करावा अशी आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो. दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदानं ततीति रक्षं वन्दामि सर्वसो. आकाशताच भूमट्टा देवानागा बहिर्निका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम्. आकाशताच भूमट्टा देवानागा बहिर्निका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धर्मदेशनम्. आकाशताच भूमट्टा देवानागा बहिर्निका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति. बोला साधु साधु साधु. सर्वांनी 3 वेळा वंदन करावं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी स्टेजवर थांबावं, बाकीच्यांनी खाली थांबावं. प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी
या दोघांचा आजच्याच तारखेला 50 वर्षा अगोदर लग्न. जसे 50 वर्षे या आई बाबांच्या जीवनामध्ये अतिशय सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून या दोघांच्या जीवनामध्ये अतिशय सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून परिवार संसार प्रपंच सांभाळून आनंदामध्ये जावो यासाठी एक शुभकामना म्हणून एक मंगल कामना म्हणून या ठिकाणी धम्मपदातील एक गाथा होईल. गाथा झाल्यानंतर 3 वेळ साधुकार होईल. तेव्हा पहिल्या साधूला आमच्या आई गंगावणी आई ती बाबांच्या गळ्यामध्ये पुष्पहार टाकते. दुसऱ्या साधूला म्हणजे गंगावणी बाबा हे आईच्या गळ्यामध्ये हार टाकतील आणि या दोघांना शुभेच्छा म्हणून एक मंगल कामना म्हणून आपण या ठिकाणी तिसऱ्या साधूला सर्वांनी फुलांचा वर्षाव करून यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. लक्षामध्ये तिसऱ्या साधूला आपण सर्वांनी फुलांचा वर्षाव करायचा आहे. तेच म्हणलं मध्ये काय करतो सब पाप संकरणां कुशला सर्व संपदा सचेत परियोदपणं एतं बुद्धानुशासनं साधु. नुसते वगैरे टाळ्या वाजवून भरपूर झालं. साधु साधु घेतली असती माहिनी घेतली ताई घेतली असती Didn't hear that. Tap the microphone to try again. बाई वाकडे तिकडे चालू आहे ताई मनापासून लिहिले वाकडे तिकडे. सुखी दिगायिको भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुब्रह्मानुसंघानुभावे सदा सती भवन्तु ते. नाही ग बोल बरं कधीच नव्हतं लावलं. कोण म्हणे बनती दे दादाकड. ऐकलं का आज बाळाचं करतील का काढला का व्हिडिओ. मेहंदी दाखव.